आणि हा जो त्यांचा सेवेचा प्रवास सुखमयी झाला यात मी आनंद मानतो आणि ते सर्व जमलेले सगळे मित्रमैत्रिणी गणेश भाऊ त्या मॅडम त्यांचा मुलगा मुलगी आणि आपण सर्व परिवार इथे जमलेला आहोत. त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम स्नेहमिलनाचा म्हणूया आपण त्या कार्यक्रमाला. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जी काही म्हणजे नोकरीच्या दरम्यान जे काही त्यांनी कष्ट केले असेल, शाळेसाठी जे काही करता आलं त्यांना ते त्यांनी करण्याचं सगळं प्रयत्न केलेला आहे. त्यांची एकूण नोकरी जवळपास 29 वर्षाची जवळपास झालेली आहे आणि त्यानंतर त्यांची आता 30 जून रोजी निवृत्ती झालेली आहे. तेव्हा आपण त्यांना निवृत्तीनंतरचं आयुष्य सुखसमाधानाचं जवळ काही त्यांच्या इच्छा राहून गेल्या असतील त्या त्यांनी आता समोर जाऊन पूर्ण कराव्या अशी मी त्यांच्या इच्छा व्यक्त करते. मित्रमंडळीमध्ये एक स्नेहमिलनाचा एक कार्यक्रम आहे आणि गणेश भाऊ बऱ्याचशा जबाबदाऱ्या पार पाडून सुखावलेला आहे. त्याच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आम्ही सगळेजण आलो आहोत. वास्तविक पाहता दोन्ही गणेश खूप बदमाश होते. असं वाटताही नव्हतं की बाबा यांचं एवढी व्यवस्थित गवारपासून याच्यामध्ये असेल, पण इथं आल्यानंतर असं वाटते की गणेश मृत्यू नव्हता तो हुशारच होता. आपल्या हयातीमध्ये निवृत्तीच्या अगोदर त्यांनी आपल्या मुलीसाठी आपल्या मुलासाठी जे काही वैभव करून ठेवलेला आहे, जो कारभार करून ठेवलेला आहे, त्याच्यावरून सिद्ध होती की त्यांची व्यवस्थित क्षमता किती दूरदर्शी आहे, ती उच्च दर्जाची आहे. असो गणेश भाऊंना आपली शिक्षण पेशामध्ये सेवा पुरवताना बरेच कष्ट सोसले. एक अतिरिक्त सेवा त्यांनी पुरवली आणि आपल्या शिक्षणाला न्याय दिला, आपल्या कर्मीला न्याय दिला, आपल्या पेशाला न्याय दिला याचा मला खूप आनंद आहे. त्यांनी 29 वर्ष सर्व्हिस सेवा पुरवल्यानंतर त्याच्या सन्मानार्थ हा कार्यक्रम आयोजित केला. त्यांनी जी गावात सेवा पुरवली शिक्षणाची, त्या शिक्षण सेवेच्या सन्मानार्थ त्यांचा एक सत्कार सोहळा म्हणून या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि ते त्यास पात्र आहे असं म्हणायला काय हरकत नाही. हे सगळं करताना घराचं संतुलन त्यांनी बिघडून दिलं नाही, ही सगळी महत्वाची बाब आहे. आई वडील कुठलाही असो, सगळ्या कारोबारामध्ये वडीलचा हात आहे. वंदना वैल म्हणताय, प्रभू आणि वसदा या सगळ्यांचं म्हणताय एक पाचता किंवा मिळून मिसळून राहण्याचा जो प्रकार आहे घरामध्ये, त्याचे हे म्हणजे चांगले परिणाम आहेत. कुठलाही आई वडील असो त्याला
शेवटचं समाधान एकच असते की जे माझं कमावलेलं आहे, जे मी बनवलेलं आहे, जी माझी प्रतिष्ठा आहे, संपत्ती आहे, वैभव आहे, ते सांभाळणारा मुलगा, अपत्य मुलगी असो मुलगा असो, किंवा सामावूची केली जेव्हा बड्डाला मिळते एका पाकाला, त्याच्यापेक्षा मला वाटते दुसरी समाधानाची बाब आपल्या आयुष्यात नाही. बरोबर आहे? म्हणून गणेश भाऊ इतका नशीबवान आहे, इतका नशीबवान आहे. मी येऊन गेलो, 2 दिवस राहिलो इथे, प्रफुल्ल त्यांच्या डोळ्यासमोर एवढा मोठा व्यापार सांभाळून राहिला आणि अतिशय सुंदर पद्धतीनं, अतिशय कार्यकुशलतेनं हा सगळा व्यवहार सांभाळतो तो. या वय कुठलाही वाटा न फोडता किंवा स्वतःला संतुलित ठेवून ही त्याच्यापेक्षा मोठी बात आहे. म्हणजे गमत कशी आहे की आंतरराष्ट्रीय दर्जाच्या माणसाची एक मुलाखत ऐकली, दत्ता मंगेशकरचा भाऊ हृदयनाथ मंगेशकर. असं जात असताना टीव्हीवर तिथे दिसले, म्हटलं एक मोठा माणूस येत आहे, ऐकून बघा. तर त्याने त्या ठिकाणी ते दुःख व्यक्त केलं होतं. संदर्भ देत आहे की म्हणे जे मोठे लोक आहेत, टाटा बिर्ला, ते इझिली त्यांनी जे कमावलं आपल्या आयुष्यात ते इझिली आपल्या पोरांकडे किंवा समोरच्या पिढीकडे सोपवून देतात. पण आम्ही जे कमावलं मध्ये संगीतामध्ये एक एक गुण संगीताचा हासिल करण्यासाठी जे परिश्रम केले किंवा आपल्या फिजिकल एज्युकेशनमध्ये स्पेसिफिक गुणवत्ता लागते, ती गुणवत्ता आपण जी हासिल केली, मिळवली, ती आपल्या मुलांपर्यंत पोहोचवता येते. पण या ठिकाणी असं आहे की गणेश भावना आणि वंदना वंदन जे काही करून ठेवलं, हे सगळं त्यांना सहजतेनं आपल्या पुढील पिढीकडे, मुलांकडे सोपवता आणि याच्यापेक्षा मोठी समाधानाची बातमी आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की गणेश भाऊला जेव्हा खेड्यामध्ये हे इंडस्ट्रियलिस्ट नाही का, म्हणजे औद्योगिकरण व्हायचं होतं, तेव्हा एक प्रतिष्ठित कुटुंब जी असायची, पाटीलची म्हणतो आपण साधा शब्दात, तर गणेश भाऊला त्या पाटीलकीचा वारसा आहे आणि तो वारसा त्यांनी जपला आहे. वडिलांच्या हयातीत जो काही नावगाव होता, जी प्रतिष्ठा होती, त्या प्रतिष्ठेला भाग मिळवला, तिला अजून उंचावला आहे. आता याच्यापेक्षा मूल्य आणि मुद्दा उंचवणारा याचं मलाही खूप समाधान आहे, खूप खूप समाधान आहे. आणि याच्यामध्ये निश्चितपणे वंदनावलीचं आहेच. म्हणून तुमचा गणेश तुम्ही आपण अभिनंदनास पात्र आहात. या संकल्पनेतून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला. त्यातील 5-7 मित्र काही व्यस्त असल्यामुळे उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांनी व्यक्त करतो. पण असं व्हायला नको होतं. जेव्हा तुम्ही रिटायर व्हाल ना, त्यावेळी तुम्हाला हा प्रश्न आहे. म्हणून माणसाला बचपन और बचपन, लहान मुलांना मित्रांची आवश्यकता असते आणि जेव्हा आपण 55 वर्षाचे होतो ना, त्यावेळी आपल्याला मित्रांची आवश्यकता असते, अतिशय आवश्यकता असते. ही एवढी सुवर्ण संधी त्यांनी सोडली तर त्यांचा बघायला आपण त्याच्याविषयी विचार करायचा नाही. परंतु हा कार्यक्रम आमचं आमंत्रण म्हणून स्वीकारलं. तुम्ही या, तुमच्या स्वागतासाठी मी उत्सुक आहे, माझ्या परिवार तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. असं फोनवर बोलले, ते मेसेज टाकला आणि आम्हाला लोकांना आनंद झाला. असो, या कार्यक्रमाला आम्ही खूप मोठा काही तुमच्या कर्तृत्वाच्या मानानं आमचं सरकार कमी पडेल, पण आम्ही ती औपचारिकता आहे, तो प्रवाहातला भाग आहे, म्हणून तो आम्ही कार्यक्रम पार पाडणार आहोत. तर तुम्ही कार्यक्रमाला तुमचा संचालक दिनेश भाऊ गोड यांनी सुरुवात करावी असं जाहीर करतो आणि तुम्ही आयुष्याच्या शुभेच्छा. हा बोल तुम्ही कार्यक्रम आपला आहे ना, मग काही बोललं तरी चालते तिथे. गणेश भाऊला दिलेल्या हालचालीसाठी गणेश भाऊ, माझी पाळी आलेली आहे. मी सर्वात आधी माझे मित्र, म्हणजे सर्वांचे मित्र गणेश निनावे भाऊचा खूप आभारी आहे, ज्याच्यामुळे मी आज इथे उभा आहे. माझं जे काही वैभव आहे ते गणेश भाऊचं वैभव असं मी सांगतो. कारण ज्यावेळेस मी ऍडमिशन घेतली BPA आणि याच्या आधीच आमची दोघांची मुलाखत उमरेडला झाली एका लग्नामध्ये. ते कोणी कसं जे आपलं नाव घेतलं, त्या लग्नामध्ये आमची मुलाखत झाली
आता साहेबांनी म्हटलं की बा आमचा हा माणूस खूप उदंड होता आणि मी त्याचा उदंडपणा प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतो. तो उदंडपणा पाहिल्यानंतर मला असं वाटतं की हा मनुष्य आहे की काय आहे, याला भेटीस कसं आणायचं. कारण की मित्राच्या खोडीचं लग्न त्याच्यामध्ये उदंडपणा होऊन राहिला होता. पण नंतर हळूहळू वाटलं की नाही हा माणूस घरी हा असा दिसतोय तर कुठेतरी याचं मन सुद्धा चांगलं आहे. एकांतात भेटल्यानंतर त्याची माझी मैत्री झाली. दोघेही एकाच कॉलेजला मिळालो. बीपी केल्यानंतर मी बीपी कुठल्या पद्धतीने केलं माझं सांगायची गरज नाही, तुम्हाला त्यांना माहीत आहे. बीपी माझी सोडण्याची तयारी झाली मनापासून सोडत फर्स्ट इयर पासून. तर मला सर्वात मोठा जर तुम्ही आधार दिला असाल गणेश भाऊनी. गणेश भाऊनी मला सांभाळलं. चिंता करू नको, फक्त तू फक्त कॉलेजमध्ये राहा, बाकी सांभाळून नको. खाण्यापिण्यापासून राहण्यापासून माझ्या घरी जर अन्न शिजलं नाही मी एकटाच रूम करून राहायचं. माझा परिवार सर्व विस्कळीत होऊन गेला. त्या पिरियडमध्ये फर्स्ट इयरची परीक्षा कशी द्यायची तू चिंता करू नको, फक्त तू माझ्यासोबत. ज्याच्या त्याच्या रूमवर जाऊन आणखी गणेश नाव करतो त्याच्याकडे त्याच्या रूमवर जाऊन अभ्यास करायचो. कधी मला आपल्या रूमवर घेऊन जायचं की बहिणीकडे घेऊन जायचा, पण त्यांनी मला कधी दूर जाऊ दिलं नाही. बीपी कर म्हणजे कर, कसंही कर. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीने मला पुढे आणलं. तर मला आता दादांनी म्हटलं की एवढा मोठा वैभव सांभाळला, आपण त्याला बुद्धू समजत होतो, खऱ्या अर्थाने खरा व्यापारी निघालेला. हा अष्टपैलू गुण, अष्टपैलू व्यक्तित्व हे मी तेव्हाच त्याला हेरून टाकलं होतं. दिमाग इतका शार्प आहे की एका दगडामध्ये 2 पक्षी मारण्याची कला ही फक्त गणेश भाऊमध्ये आहे. बीपीई केलं, बीपीएड पण त्याच वेळेस केलं आणि एमपीएड पण त्याच वेळेस केलं. जे आपल्याला नाही जमलं ते त्यांना जमलं. म्हणजे बघा, आणि म्हणजे दिमागाला ज्याही दिशेने धावता येईल त्या दिशेने धावण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. माझं इथपर्यंतच नाही मैत्री राहिली. ज्या व्यक्तीने आपल्या परिवारामध्ये मला बहिणीच्याही घरी घेऊन गेला, आईच्याही घरी सदैव गेलो, प्रत्येक कार्यक्रमाला आईच्या घरी गेलो. आता सांगितलं की वारसा यांना मिळालेला ही वास्तविकता आहे. मी तो वारसा डोळ्यांनी पाहिलेला आहे. वडिलांचं वैभव डोळ्यांनी पाहिलेलं आहे. वडिलांचं नाव, विठोबाजींचं नाव मी डोळ्यांनी पाहिलेलं. आजही त्यांना ते डोळ्यासमोर दिसतात. मला असं वाटतं की बा हा दुसरा विठोबाजी समोर येऊन बसला की हे त्यांनी आणलेलं आहे. आणि खरंच भाऊनी आता म्हटलं की हा जो काही ठेवा आहे तो परिवारामध्ये त्यांनी वाटलेला आहे. मला 101%. मी 4 दिवस सुद्धा राहिलेलो आहोत त्यांच्या घरी. 4 दिवस राहिल्यानंतर मी मुलांना सुद्धा ऑब्झर्व केलं. पण जे सांगितलं भाऊंनी ते खरंच 100% नाही, याच्यापेक्षा 200% करून मी शुभमध्ये बघितले. आणि हा ठेवा यांनी त्या अदंड उदंडपणाने आणि ऑलराऊंडर पद्धतीने, आपण बहुमुखी व्यक्तित्वाच्या पद्धतीने म्हणतो, परंतु बहुमुखी फक्त व्यक्तित्व या व्यक्तीमध्ये नाही आहे, परंतु जे काही आहे हा चांगुलपणा, सर्व याचा चांगुलपणा आईकडनं वडिलांकडनं हा ठेवा त्यांनी आपल्यामध्ये जोपासला. आणि आज त्यांनी म्हटलं की यांना वारंवार विचारलं की तुम्हाला घराला पैसा किती लागला, तर त्यांनी एकच वाक्य म्हटलं, हे काही जे काही आहे सर्व माझ्या मुलांनी केलेलं आहे, मला याच्यात काहीही मी हात टाकलेला नाही. त्याचा हिशोब किती आहे काय किती आहे ते त्याकडे त्याला, म्हणजे एवढं विश्वास जो व्यक्ती आपल्या आई वडिलांचा समर्पित करतो त्याच्याशिवाय दुसरं आपण वैभव परिवारासाठी दुसरं काही देऊ शकत नाही या आई वडिलांनी. आणि मी हे अपेक्षित नव्हतं की बा मला गणेश, एवढंच नाही तर यांनी सर्व बहिणींना भावंडांना घेऊन चाललाय, नातेवाईकांना घेऊन चाललाय. हे काळ असं असतं की सर्वच पाठी कुठे एकसारखे नसतात, उतार चढावही असतं. त्याच्याही जीवनामध्ये उतार चढाव आले. आईने त्याचा हेवा पण केला, राग पण केला, द्वेष पण केला. पण मी जरी म्हणतो की सत्कृतीने आईचे सुद्धा डोळे उघडले पाहिजे. एवढा चांगला पुत्र, त्याच्यामध्ये विरोधाभास भरपूर झालेला आहे, तरीही अशा विरोधाभासातूनही त्यांनी विश्व उभा केलेला आहे. म्हणून मी तुमच्या सर्वांच्या समोर अशा भाऊचं मी पाया ठेवून आज मी जे काही अभाव मी या गणेश भाऊमुळे उभा आहे. माझं नाही तर माझं शिक्षण मुळात नसतं. म्हणजे जे काही आहे वैभव, म्हणजे एवढं बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. आणि मी या कार्यक्रमाला मुकलो असतो जर का मी इथं आलो नसतो. ज्यांनी मेसेज कार्ड टाकला होता मला बघून हे पुढे येऊन गेले, पण माझं भाग्य चांगलं असेल म्हणून मी इथपर्यंत येऊन पोहोचलो. धन्यवाद. मंडळीचा आभारी आहे मी, खास करून गणेश भाऊचा आभारी आहे की ज्यामुळे हा कार्यक्रम माहिती केला. आणि आज या कार्यक्रमामध्ये मला
आमच्या याला परिवारासहित संधी मिळाली त्याच्यानंतर मी सर्वांचा आभारी आहे. सेवानिवृत्त 30/6/25 झालेला आहे. त्या निमित्तानं आज माझ्याकडे माझे मित्र आदरणीय सतीशराव केंद्रे, त्याचप्रमाणे माझी मैत्रीण वर्षाताई, त्याचप्रमाणे गंगेलालजी कटवार, त्याचप्रमाणे गणेशरावजी केंद्रांदे, उमेश भाऊ आणि माझ्या वहिनी या ठिकाणी उपस्थित झालेले. मी माझं शिक्षण वाकोडी या गावातच झालं आणि वाकोडी गावातच झाल्यानंतर मी वाकोडीच्या शाळेत त्या ठिकाणी लागलो आणि लागल्यानंतर त्या शाळेची परिस्थिती विचित्र होती. म्हणजे प्रत्येक शिक्षक मी मुख्याध्यापक झालो पाहिजे अशा प्रकारचं त्या ठिकाणी वातावरण होतं आणि त्या ठिकाणी स्पर्धा चालू होत्या मुख्याध्यापकाच्या. परंतु त्या शाळेला पोषक वातावरण नव्हतं आणि पोषक वातावरण नसताना त्या शाळेचा विकास होऊ शकत नव्हता. आणि त्याच शाळेमध्ये मी लागलो ज्या ठिकाणी त्या शाळेमध्ये भौतिक सुविधा नव्हत्या आणि भौतिक सुविधा नसताना मला थोडं मी कधी त्या ठिकाणी लागलो. परंतु मला असं वाटलं का माझी जर भौतिक सुविधांना मान्यता रद्द होणार नाही, पण मी सुद्धा चिंतित राहिलो आणि कुठेतरी ह्या संस्थेला जागा झाली पाहिजे. आणि जर मीच नाही पण पूर्ण शिक्षक सुद्धा त्या ठिकाणी मान्यता रद्द झाली तर शिक्षक पूर्ण घरी जातील अशा प्रकारच्या माझ्यामध्ये मनात ती धास्ती होती. ती धास्ती असताना आपण संस्थेसाठी काहीतरी केलं पाहिजे चांगलं. कारण की माझ्यामध्ये भावना अशा आल्या कारण की माझ्या वडिलांसोबत मी वर्ग 10वीपासून फिरत असतो. सर्व लोकांमध्ये वातावरणामध्ये फिरत असताना त्या पद्धतीने त्यांचे माझ्यावर संस्कार ते तयार झाले. तर कोणत्याही परिस्थितीत कुठली अडचण असेल तर माझे वडील कोणालाही मदत करायचे. प्रत्येकाला मार्ग चांगला सांगायचं, दुसरा मार्ग म्हणजे चुकीचा मार्ग सांगत नव्हते, कोणाच्या मदतीला धावत होते. म्हणजे अशा प्रकारचे त्यांचे जे संस्कार होते त्याप्रमाणे माझ्यामध्ये ते संस्कार उतरले. आणि मी सामोरचं कोणतेही काम करायचं असेल तर आपल्या हातून जेवढं चांगलं होत असेल ते चांगलं करण्याचा प्रयत्न. परंतु त्याचं वाईट झालं पाहिजे बा आणि त्याचं वाईट चिंतून आपलं उलट आपलं नुकसान होईल हे माझ्या मनामध्ये राहायचं. कारण की मी कधी मी पाहतो तर जेवढं चांगलं होत असेल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. इतर असेल तर समाजात असेल कोणत्याही ठिकाणी असेल अशा ठिकाणी माझा ते प्रवास चालू होता. आणि प्रवास चालू असताना त्या ठिकाणी कुठेतरी माणूस अडचणीत येत असतो आणि अडचणीत येत असताना मग माणसाला त्या अडचणीतला मात देऊन सामोरं जावंच लागतंय. मी तशा प्रकारे मी जात होतो. जात असताना अडचणीतून समोर जायचा. तसा अडचणीतून समोर जात असताना मला मदत घरच्या लोकांची मिळाली. घरच्या लोकांची मिळाली नाही अशातला परिस्थिती नाही मिळाली. परंतु मी शोधायचा तर मी नोकरीमध्ये समाधान नाही. समाधान म्हणजे नोकरी समाधान होतो परंतु नोकरी असताना मी तेवढं डेव्हलप करू शकणार. मी पर्यायाने आपला व्यवसाय होता तर आपला व्यवसाय कशा पद्धतीने आपल्या हातात घ्यायचा त्या प्रयत्नात असायचा. पण कालांतराने मला त्या ठिकाणी यश मिळालं, माणसं मिळाली, सर्व गोष्टी मिळाल्या आणि मी तशा पद्धतीचा प्रवाहात जात असताना आणि त्या मला सहकार्य सुद्धा मिळालं. सहकार्य मिळत असताना मी आपली मंदिर त्या ठिकाणी इथपर्यंत आलो. म्हणजे मनाचं तात्पर्य म्हणजे आपण कुठेही जर काम करत असेल आता मी ठीक ठेवलेल्या मनामध्ये कुठेही जर काही असेल कुणाला अडचण आली किंवा कुणाला मार्ग सांगायला का तर मदत जेवढी माझ्याकडून बनते तेवढी मदत करतो आहे आणि चांगल्या पद्धतीने त्याबद्दल व्यवहार सुद्धा करतो. अशा प्रकारची माझी वाटचाल समोर राहते आणि राहणारच आहे. आणि अशा प्रकारे माझे तुम्ही मित्र गणेश भाऊ आहेत उमेशने सांगितलंच आहे तरी परंतु मी शाळेचा प्रवास जसा उमेशने सांगितलं माझ्या फॅमिलीमध्ये खूप काही आहे असं तरी परंतु मी त्याला मला जेवढं चांगलं करता आलं मी तेवढा त्यांचं सुद्धा चांगलं केलं. पण आता उदाहरण तुम्हाला सांगतो माझ्या बहिणीचं घरामध्ये चालू आहे तर मी ते शेतीकडे तेवढी द्यायची म्हणजे द्यायची. आईला सांगून दिलं तुला काय करायचं ते करत बस करू शकते. परंतु मी त्यांना त्यांच्यामध्ये त्या याच्या व्यवहारामध्ये हस्तक्षेप केलेला नाही. कारण की मला तसं हे त्यांनी शब्द दिले. शब्द म्हणजे शब्द म्हणजे शब्दाला आपल्या मागं घ्यायचं नाही. शब्द दिले मला त्याला आपण परतून घ्यायचे नाही. आणि अशा प्रकारची मी आपली प्रवृत्ती ठेवली आणि अशा प्रकारे मित्र असो कोणीही असेल तरी त्यांनी जर मला मदत केली असेल कोणी मित्रांनी
परंतु माझं सहवास असं आहे का मी त्याला दुःखीनं मदत करू ही माझं मी ठेवला. ज्या ज्या पद्धतीने म्हटलं त्या मित्राला सुद्धा कोणीतरी मला मदत करण्याचा धाडस ठेवतो. म्हणजे अशा प्रकारची माझी प्रवृत्ती आहे. अशा प्रकारचा माझा पत्नीनं मला साथ मिळाली, मुलांचं साथ सुद्धा, मुलींचं सुद्धा साथ मला मिळालं आहे. जर त्यांचं साथ मिळालं नसतं मी इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो. हे मला आत्मविश्वास होता आणि माझ्या संघर्ष जावंच लागला मला. परंतु परिस्थिती कळत असते. काही मित्र असतात, परंतु काही मित्र मिळतात, परंतु काही मित्र फक्त आपल्या पुरतेच असतात. काही झालं असं संपर्क झालेला माझ्यावर सोबत, परंतु मी कधी कुणाचा गळा कापलेला नाही, कापणार नाही. हे माझा मरतपर्यंत तेच वाक्य राहिलं, तेच कर्म करणार. म्हणजे अशा प्रकारच्या वातावरणातून मी गेलेलो आहो. आणि आज सतीश भाऊ मी आहे, तुम्ही जे माझ्या ठिकाणी आले, माझं स्वागत केलं, माझा उत्साह दुग्गुणित केला, त्यांच्याबद्दल मी सर्वांचं तुमचं आभार मानतो. आणि माझा उत्साह दुर्गुणित तुम्ही केला म्हणजे मला आज तर खूप खुशी होऊन राहिली. माझी मुलगी म्हणायची तुझे मित्र आले, तू खूप खुशीत दिसते, असं दिसते तसं दिसते. अरे राहणारच, स्वाभाविक आहे, कारण की हे सहसा मिळत नाही. आणि ते पुराणी जागा आहे. आपण कॉलेजमध्ये पाहायला उमेशने सांगितलं, कारण की त्यावेळेस मला बाळे सरांनी मदत केली. मी 93 मध्ये या ठिकाणी गावामध्ये विलक्षणाला उभं होतो. म्हणजे शाळा शिकताना सुद्धा विलक्षणाला उभं झालं. त्यांनी मला सुट्टीचा अर्ज मंजूर केला, तुम्ही जाऊ शकता, करू शकता. आणि सुद्धा मला व्यंपेटला जर फर्स्ट इयरला ॲडमिशन त्यांच्यामुळे झाली, विपेटला सुद्धा ॲडमिशन जे काही त्यांच्यामुळे झाली, म्हणूनच मी एवढं करू शकलो. मी फक्त ठरवलं होतं मी एमपेट ही डिग्रीचं काम पडेल. ज्या डिग्रीचं मला बीपेडचं ज्या ठिकाणी काम पडावं आधी तर बीपेडचं काम करेल, एमपेडचं काम करेल तर बीपी एमपेडच्या याच्यावर जॉब करेल. अशा पद्धतीनं माझ्यावर म्हणून मी दुपट केला. मला ज्याच्या पद्धतीने नोकरी मिळेल. विशेष म्हणजे सांगायचं तुम्हाला म्हटलं, मी बीपेड केलं कसं, का म्हणून केलं. मी जेव्हा ॲडमिशन केलं, फक्त मी शिक्षक म्हणून ॲडमिशन केलेलं नव्हतं. शिक्षक या नात्याने ॲडमिशन केलं, पण मी गेल्यानंतर त्या ठिकाणी बीपीए म्हणजे काय, मी गेलो, मला फक्त काय करू, माझ्या ठिकाणी पैसा होता, माझ्यावर पैसा होता, परंतु माझ्या मनात होती का माझी प्रकृती संपत्ती आहे, मला फिजिकल फिटनेस हवी आहे. तर फिजिकल जेव्हा पेपरात वाचलं फिजिकल हे दिसलं, तर ते वाचल्यानंतर मला वाटलं की मला फिजिकल फिटनेस आवश्यक आहे मला. तर मी काय झालं, मग त्यातच कालांतराने मला असलं की फिजिकल टीचर बनतो असं त्या लक्षात आलं. आणि लक्षात आल्यानंतर असं झालं का मग मी माझ्या गावामध्ये फिजिकल टीचर केव्हा रिटायर होणार, तर त्या ठिकाणी तो 95 मध्ये रिटायर होणार. तर 95 मध्ये रिटायर होत असताना मला असं वाटलं का मी 95 पर्यंत माझी डिग्री कंप्लीट झाली पाहिजे. आणि त्या पद्धतीने त्या जोमानं मी आपली डिग्री कंप्लीट करण्याच्या तयारीत होतो. मग काही असेल, रात्र दिवस असेल, काही असेल, परंतु मी सुद्धा नागपूरमध्ये होतो, या ठिकाणी किरायाने राहत होतो. नागपूरच्या इथे त्यांना रात्री सुद्धा अभ्यास करायचा म्हणजे मी ठरवलं होतं एक तर शिक्षण पूर्ण करायचं आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच गावी यायचं असं माझं ध्येय होतं. आणि ते ध्येय माझं साध्य केलं आणि ते साध्य झालं. आणि ते मी आता ज्या सेवेत लागलेला मेहर बाबांची त्यांचीच माझ्यावर कृपा असेल आणि त्यांच्या कृपामुळे आज त्यांच्याच सेवेत आहोत. म्हणजे मी त्यांना सोडू शकत नाही. अशा प्रकारचं या ठिकाणचं माझं वक्तव्य सांगतोय तुम्हाला. आणि खरोखरच मी स्वतःला भाग्यवान समजतो, कारण की मला गावातच नोकरी मिळाली नाही, घरातच घरात जवळच मिळाली. म्हणजे मी सुद्धा स्वतःला भाग्यवान समजतो. आणि गणेश सर यांचे जे मित्रमंडळी कॉलेजचे होते, एमपीएड बीपीएडचे जे आहे त्यांचे मी आभार मानते. सरांचा, भाऊचा, गणेश भाऊचा, भाऊचा आणि मॅडमचा मी आभार मानते. आणि ह्यांचा प्रवास सुखरूप गेला. जो 30 वर्ष झाले मी लग्नाला सुखरूप गेला. त्यांना मी म्हणायची की असं नाही करायचं, हे टाळायचं मला. पण मग मी समाधानपणा वाटत होतं मला की जाऊ दे, करू द्या सगळ्या गोष्टी. हा व्यक्ती की याचा मागं त्याचा मागं धावतच राहते. पण त्यांना यश मिळालं. आधी नाही मिळालं त्यांना यश, केलं त्यांनी प्रयत्न, पण आधी नाही मिळालं त्यांना यश. आणि सर्व्हिस बी त्यांनी सुखरूप केली आणि त्यांना इतर लोकांनी सुंदर केलं त्यांना सर्व्हिसला सर्व शिक्षकांनी. इथून तिकडे गेले, सावनेला ते शिक्षकांनी चांगलं केलं त्यांना. आणि हा प्रवास असा झाला आमचा. माझा मुलगा आणि मुलगी ही समजदारच आहे दोघेही जण. काही आम्ही गेली त्यांच्यावरती तोंडावर भेटले नाही आमचा. आणि दुसरी गोष्ट त्यांचा प्रवास तर सुखरूप झाला. त्यांना मी साथ दिली आणि त्यांनी मला साथ दिली. मलाही त्यांनी समजून घेतलं, मी त्यांना समजून घेतलं. असा हा आमचा प्रवास.
तर 30 जुलैला माझे बाबा सेवानिवृत्त झाले. त्यांनी 28 वर्षांची सेवा तिथे शाळेला दिली. त्या शाळेत पण त्यांनी भरपूरसे खेळायचे जे विद्यार्थी, मला हेच खूप आनंद वाटते की ते स्वतःच्या कारमध्ये सर्व विद्यार्थ्यांना न्यायचे, न कोणाला विचारता, न कोणाला काही मागता, स्वतःच्या इच्छेवर त्यांनी विद्यार्थ्यांना सामोरं नेलं. कोणाची मदत नाही घेतली का? म्हणजे असं नाही की तुम्ही कॉन्ट्री करा, सर्व माझंच थोडी काम आहे असं असते कोणत्या शाळेत. पण बाबांनी माझ्या स्वतःच्या इच्छेवर सगळं काम केलं आणि ते विद्यार्थ्यांना घरी सुद्धा आणायचे. काही लागलं, काही झालं त्यांना तर घरापर्यंत. नागपूरला आम्ही असताना 2 वर्ष राहिलो, तर ते मानगपूर स्टेडियमला विद्यार्थ्यांना आणायचे. 2 वर्ष लगातार ते विद्यार्थी आमच्या घरी येऊन रेस्ट करायचे जेव्हा ते खेळत होते. तेच मला खूप आनंद वाटते. आणि माझे आजोबा लिडरशिप आणि माझ्या बाबांचे सुद्धा फोटो मी लिडरशिपमध्ये असं मस्त ताट उभे असताना बघितलेली आहे. त्यांना बघून सुद्धा मला इतकं छान वाटते की त्यांचं लिडरशिप आमच्यामध्ये सुद्धा आहे, दोघाही मुलांमध्ये. म्हणजे आम्ही कुठेही ठामपणे उभं राहून बोलू शकतो. त्यांचं हेच आम्हाला देण आहे, म्हणजे ठामपणे सर्व ठिकाणी उभं राहता आलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीला. आणि त्यांच्यामुळेच आम्हाला हे सगळं मिळालेलं आहे. आणि त्यांनी मला कोणत्याच गोष्टीची कमी होऊ दिली नाही, कधीच नाही. मी म्हटलं मला हे पाहिजे तर आलंच घरी. म्हणजे एक दिवस लेट होणार पण ते वस्तू येणारच. कामात विसरतो, पण बाबांनी खरंच खूप शिक्षणात म्हणा किंवा कोणत्या गोष्टीत म्हणा, किंवा मी म्हटलं तर ते ऐकायचेच. खाण्यात म्हणा, किंवा मी माझ्या आवडीची वस्तू सांगितली तर ती दुसऱ्या दिवशी आली म्हणजे आलीच. माझी आई बाबांचा टिफिन रोज मस्त हेल्दी स्नॅक्स त्यांना द्यायची. मोठ उसळ, त्यांच्या हेल्थचं ती खूप काळजी घ्यायची. घरात म्हणजे तिला दुसरं काहीच नाही. आमच्या तिघांशिवाय तिला जगाशी काही घेणं देणं नाही. आमच्या तिघांची खुशी म्हणजे ती बस. ह्याच कामात तिने 28 वर्ष जे बाबांनी सेवानिवृत्त दिली, तिने ह्या सेवेत दिली आहे. माझ्या बाबांच्या सेवेत तिने दिली आहे. आणि आम्हाला हेच वाटते की आम्ही पण त्यांच्यासारखंच सर्वांची मदत केली पाहिजे, सर्वांना साथ दिली पाहिजे, कोणाचा हेवा नाही करायचा. हेच त्यांनी आम्हाला शिकवलं. त्यांनी एवढे छान संस्कार केले की आम्हाला कोणीच आता आजपर्यंत असं म्हटलं नाही की तुमचे मुलं वाईट. परिवारात सुद्धा आत्या लोक सुद्धा आमच्या आता येतात. आधी त्यांनी आमचा द्वेष केला, बाबांचाही केला, आमच्या आईनी केला, पण आता त्यांना वाटतं की हे खरं होतं, हे खरं बोलत होते, खरं करत होते. त्यांच्या परिवारात त्यांनी प्रत्येक बहिणीला एवढी साथ दिली की घरापर्यंत बहीण आली म्हणजे तिला काही कमी होऊच दिली कधीच नाही. फोन आला की हा तुला काय हवं आहे, काय पाहिजे, कसं काय करतं, सगळ्या गोष्टी आम्ही लहानपणापासून 5वीमध्ये असताना मी तेव्हापासून मी त्यांना बघत आहे की बहिणींना जेवढा जीव लावला त्यांनी, की आईला एवढा जीव लावला, बाबांना एवढा जीव लावला, माझ्या आजोबांना, माझ्या दादाला पण त्यांनी एवढं सर्वस्व त्यांनी बनवलं की त्यांनी एवढं सगळं उभं केलं ना आमच्यासाठी. आम्ही खरंच त्यांच्या पाया पडलं पाहिजे. आम्ही इतके नशीबवान आहोत ना की कोणाला इतकं मिळत नाही. देव सर्वांना देत नाही. आम्हाला एवढं मिळालं की आम्ही त्यांचं एवढं सगळं आम्हाला आहे तर एवढं वर्चस्व त्यांनी दिलं आम्हाला. खरंच त्यांची खूप कृपा. देवाची तर असंच, पण हाच आमच्यासाठी एक देव आहे. हो. आणि माझ्या आईने प्रत्येक माझ्या आत्यांचं सगळ्यांचं तिने केलं आहे, जीव घातला आहे. तिने 2 घास कमी खाल्ले, मला सुद्धा माहिती आहे, मी सुद्धा डोळ्याने बघितलं. आज मी 23 वर्षाची आहे, मला सगळं समजते आणि सगळं पाहिलं. तिने सर्वांचं केलं. बघा, आपण म्हणतो आपण मदत करतो, पण लोकांना 2 घास चारणं आणि त्यांच्याशी गोड बोलणं देव बघते. म्हणून आज त्यांच्या दारी एवढं सगळं वर्चस्व आहे, एवढं सगळं उभं आहे. देव बघतो, देव कोणाला पण असं देत नाही. त्यांचं एवढं कर्म, त्यांनी चांगले कर्म केले आहेत म्हणून त्यांना देवाने आज एवढं सगळं दिलं. आणि माझे बाबा नोकरी करताना सुद्धा आमच्याकडे कमी लक्ष दिलं आमच्याकडे, पण बहिणींकडे, लोकांकडे त्यांचा विचार करून, त्यांच्या मदत करून त्यांनी एवढं सगळं. आज पण ते प्रत्येक वेळी असंच बघतात की काय करू मुलांसाठी, काय करू समोर, माझी मुलं कशी वाढतील. आज पण ते हेच विचार करतात की माझे मुलं कसे समोर गेले
आजोबांशिवाय बाबा आले नाही तर जेवण जात नाही असं आहे. आणि माझे आजोबा त्यांनी तर खूप म्हणजे आमच्यासाठी त्यांचं आहे वर्चस्व म्हणा त्यांच्यापासूनच आहे. त्यांनी लिडरशिपमध्ये जेवढे कामं केले आणि माझ्या पप्पाला त्यांनीच ठामपणे डेअरिंग दिली आहे. म्हणून माझ्या आजोबांची पण आमच्यावर सगळ्यांवर कृपा आहे. आणि माझा दादा बिलकुल माझ्या आजोबांसारखा आहे. तो पण आजोबांसारखा असा कुठे पण मस्त ठामपणे आज तो सगळं सांभाळतो. मला खूप अभिमान आहे की माझ्या बाबांचं केलेलं एवढं सगळं वर्चस्व तो आहे करायला उभा. आज तो ठामपणे एवढ्या 4 वर्षापासून तो बघत आहे, मी त्याला बघत आहे. प्रत्येक वेळी 12-12 वाजेपर्यंत तो मेहनत करतो, मला दिसते डोळ्यांनी. आणि त्याची मेहनत हे झलकत आहे. त्यांनी केलेलं आता प्रत्येक ठिकाणी जातो येतो काम करतो स्वतःहून. माझ्या बाबांनी त्याला शिकवलं नाही त्याचप्रमाणे तो उभा होऊन सर्व ठिकाणी एकटा जातो. आता सध्या माझ्या बाबाला त्यांनी आराम दिला. मला त्याचा खूप धन्यवाद आहे. त्यांनी माझ्या बाबाला या वयात आता काम सांभाळतो आणि आता आराम दिला. मला याचं खूप छान वाटते. आणि माझे बाबा आज खूप खुश होते. आज खूप खुश होते सकाळपासून. माझे मित्र येणार आहे. मी म्हणत त्यांना की मला आज खूप खुश आहेस ना. आज खूप शेविंग केली त्यांनी मस्त. ते आज जायचंय म्हणजे मित्रांसोबत जेवायला बाहेर. माझ्या सेवानिवृत्तीचं भेट द्यायला येणार आहे म्हणते माझे मित्र. म्हटलं बरं मित्र खूप वर्षानंतर भेटतात आणि आज त्यांचा प्रोग्राम तुमच्यासाठी जमला हे खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि तुम्ही मॅडम एवढा वेळात वेळ काढून आला सर, सगळे गणेश सर आणि उमेश सर्व आले आणि या मुली पण आल्या छोट्या कार्यक्रमाला मस्त तारे लावायला. मस्त वाटलं सर्वजण आले. आणि माझे बाबा मी त्यांच्या पाया पडते. त्यांनी मला आणि माझ्या आईची पण की त्यांनी एवढं घर उभं केलं आणि आम्हाला उभं केलं. हे प्रत्येक आई वडील करतात, सर्वांची करतात, पण आम्हाला सर्वात जास्त असं मिळालं. सर्वांची नशीब नसतात. त्यांनी एवढी मेहनत आमच्यासाठी केली. त्यांच्या मागे कोणीच नाही, आम्हीच आमच्यासाठी एवढं उभं केलं त्यांनी. खरंच त्यांच्यासाठी उभं राहायचं. आम्ही त्यांच्यासाठी नेहमी उभं राहू. आम्ही त्यांना कधी खाली पाडणार नाही. याच्या अगोदर एवढा स्मार्ट तू कधी कधीच नाही असं भैया. तर धन्यवाद तुम्ही इथे आलात सर्व. आणि खूप छान वाटलं. सगळे म्हणजे कॉलेजचे मित्र इथे सगळे सोबत मिळाले. खूप आनंद वाटला की आम्ही बी असंच आमचे लहानपणीचे मित्र आम्ही पण आमच्या वयात असं भेटलो. बस बाबांचं जे व्यवसाय मी आता सांभाळतो त्या पद्धतीनं मला खूप आनंद आहे. आणि मला एवढा चांगला म्हणजे देश मिळाला. त्या देशला बाबांनी सपोर्ट केलं आणि सपोर्ट करता सर्व गोष्टी मला शिकवता त्या सर्व गोष्टी मला म्हणजे हळूहळू कळत सगळं मॅन पॉवर कसं करायचं, कसं मॅनेज करायचं, त्या माणसाला कसं ठेवायचं, जे काही आहे ते सर्व बाबांनी शिकवलं. त्यामुळे तुम्ही ऐकलं आता बाबाचं मला आशीर्वाद मम्मीसोबत आशीर्वाद मला अवश्य. म्हणजे घरचं काम आणि बाहेरचं काम म्हणजे घरात आनंद असला तर बाहेर पण व्यवसाय बरं होते. आता नारळ द्या. ठीक आहे घ्या तुम्ही. पुढंच तू तिकडे. इकडे. अरे त्या झाड झाड राहिलं ना तू तुमचा सगळं यात
खाली या, खाली या. एक नवीन शिक मिळाली की संपत्ती आणि संतती म्हणजे सर आणि बहिणींना हा योगायोग लाभला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि यांच्याकडून जे संस्कार आपण ज्या काही वेळामध्ये त्यांच्या अपत्याकडून ऐकलं त्यांचा अंगीकार करून आपल्या जीवनात त्याचा काय फायदा सार्थक लागेल किंवा त्याचा काय फायदा मिळेल. आपल्या दादांचे आपण अनुभव ऐकले, आपल्या ताईंचे आपण म्हणजे लहानाकडून किती मोठं शिकता येतो हे शिक. आणि एक परिवार आपण पिक्चरमध्ये नेहमीच बघत असतो पण प्रत्यक्ष बघायला या ठिकाणी मिळालं. या काही का असे ना एखाद्या छोट्याशा आमच्या सोहळ्यातून सदिच्छा भेट आम्ही इथं दिलो आणि बऱ्याच थोड्या वेळामध्ये आम्ही पुष्कळ काही सरांकडून आणि वहिनीकडून शिकून गेलो. आणि हे जे शिकलो आम्ही हे वाघिणीचं दूध आम्ही आपल्या डोक्यात आणि दिमागात ठेवू, दिलात ठेवू आणि त्याचा अंगीकार करण्याचा प्रयत्न करू. एवढे बोलून मी माझे आभार दोन शब्द समाप्त.